गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आता रेडी झालेलो आहे। आता आपण गावाकडच्या घरून निघणार आहे। आपला नाश्ता वगैरे आलेला आहे, तर नाश्ता करूया आणि मग निघूया। मोरया चला आपण निघालो आता गावातून। आता आपण जाणार आहे मौठा देवीच्या दर्शनासाठी। सकाळी सकाळी सूर्यदर्शनाचे दर्शन घेऊया, सूर्यनमस्कार करून आपल्या जर्नीला स्टार्ट करूया। चला, हर हर महादेव। गावातला बाजार आहे, बाजार भरलेला आहे। गावाकडे अशा प्रकारे बाजार भरलेला असतो। गावरान शेती, गावरान सगळं इकडे वांगी वगैरे सगळं आहे। इथे फरसांचं शॉप आहे। इथून मोठा देवीला वरती डोंगरावर जाण्यासाठी रस्ता आहे। हा गेट आहे। डोंगरावरती रस्त्याने चालतो, तिथपर्यंत गाडी जाणार आहे। पण आता जाऊया वरती डोंगरावर। आपण आलेलो आहे आता माहुट्या देवीच्या दर्शनासाठी। गाडी पार्क करूया मंदिरासमोरच एकदम। आज सोमवार असल्यामुळे गर्दी कमी आहे, सुट्टी वगैरे नाही असल्यामुळे। तर जाऊया मंदिरात, दर्शन घेऊया। खूप छान असा परिसर आहे। आपण तिथून खालून वरती आलेलो आहे, रोड आहे हा। मंदिराच्या इथे बरोबर आपण गाडी पार्किंग आता केलेली आहे। देवीची ओटी वगैरे भरण्याचे सामान आपण घेतोय। ओटी भरूया, दर्शन घेऊया। मग आपल्याला अजून तुळजापूर, अक्कलकोट आज करायचं आहे, त्याचे दर्शन घ्यायचं आहे। चला मंदिरात जाऊया। हॅलो हॅलो, हाय स्मित, कसा आहेस? गुड मॉर्निंग। मंदिरात आलेलो आहे आपण आता। देवीच्या दर्शन घेऊया। मोठा देवी माते की जय। काल रात्री ब्राह्मणी, वैष्णवी हे सगळे देवीचे रूप आहेत। इकडे पीठ वगैरे दान पण देतात, तेल वगैरे सर्व दान दिले जाते। हे भगवान बाबा महाराज आहे। वरती जायचं आहे आपल्याला। आलेलो आता आपण वरती। देवीचा गाभारा मागचा, हा देवीचा गाभारा आहे। मी तर दर्शन घेऊन आलेलो। मोबाईल बंद कर। हा ओटी वगैरे पण भरलेली आहे। हा नाही, देवीच्या नाही घेत। चला, दर्शन झालेले आपले। फोटो काढणं अलाउड नसल्यामुळे आपण आता निघूया, खाली जाऊया। सकाळी सकाळी गर्दी नसल्यामुळे चांगलं दर्शन झालेलं आहे।
चला भेटूया आता रस्त्यात. बघा इकडे प्रसादाची व्यवस्था असते 12 साडेबारा ते 2 वाजेपर्यंत, संध्याकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत अन्नदान असते इथे. हे आमच्या आरवी गावची देवी आहे, तुळजाभवानीचं मंदिर आहे. चला दर्शन घेऊया. इथे चाललाय पुढे. डोंगर चढायची सवय नसल्यामुळे चढल्यावर थोडं थकल्यासारखं वाटते. मस्त केलेलं आहे. मागे पाणी साचायचा तलाव आहे, ते मच्छी वगैरे पण टाकली जाते पाण्यामध्ये. इथून पूर्ण आरवी गाव दिसते. इकडे बसलेलं आरवी गाव आहे. जाऊ आपण तिकडे. तिकडे महादेवाचा अभिषेक करायचा, दर्शन घेऊया देवीचे. मग 2 मिनिटं चप्पल काढायचे राहिले. जय माता दी. जय माता दी. माता की जय हो. आमच्या घरची लक्ष्मी येते. बोल. आमच्या घरची लक्ष्मी येत आहे. ये ना घुसना काढतोय तो. ही बघा आमच्या घरची लक्ष्मी ही आमची देवी आणि ही आमची देवी. देवीला साडी नेसवत आहे. पूर्ण जुनं असं, जुन्या काळात जे असं नुसत्या दगडा ठेवून जे मंदिर बांधलेलं आहे ना, त्या प्रकारे बांधलेलं आहे आपलं मंदिर. फार जुनं आहे. कोणी म्हणतात 150 वर्ष पुराण आहे, कोणी म्हणतात 200 वर्ष. अपडेट होत राहतं मंदिर. देवी असते तिथेच असते. महादेवाचा अभिषेक चालू आहे. हेच ना, हे नको ना तू. बोर चालू करायचं. बोल ना सोन्या, बोलला का तू? बस बस, जास्त नाही.